महाराष्ट्रात राहणारा हा कुठलाही नागरिक असू दे, जय महाराष्ट्र हे जसं जय भवानी जय शिवाजी त्याच्या मुखात असतं, तसं जय महाराष्ट्र हे देखील मुखात असतं आणि यापुढे आमचं तेच राहील. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह त्यांचे समर्थक असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र म्हटला. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ येथील ओंकार डिलक्स सभागृहात उपरकर समर्थक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात माजी आमदार परशुराम उपरकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात राजकारणाची पुढील दिशा जाहीर केली जाईल. शिवसैनिक अथवा मनसैनिक असो, जय महाराष्ट्र हे त्यांच्या मुखातच असते. यापुढेही जय महाराष्ट्र हे आमच्या मुखातच असेल असे उपरकर समर्थक प्रसाद गावडे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत सांगितले. यावरून उपरकर आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळत आहेत. या पत्रकार परिषदेला आशिष सुभेदार, विनोद सांडव, अप्पा मांजरेकर, आबा चिपकर, मंदार नाईक, राजेश टंगसाळी, बाबल गावडे, दीपक गावडे, प्रकाश साटेलकर, नाना सावंत, बाळा बहिरे, बाळकृष्ण ठाकूर, गणेश गावडे, सत्यविजय कविटकर यांच्यासह उपरकर समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या मेळाव्यामध्येच उपरकर आणि त्यांचे कार्यकर्ते नेमके कुठल्या पक्षात जाणार हे दिसून येणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी जवळपास जिल्ह्यातील 80% पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले राजीनामे पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे सादर केले. हे करत असताना पुढची दिशा किंवा पुढे कुठला निर्णय घेणार आहे याबद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नव्हता, तो अद्यापही झालेला नाही. परंतु पक्षातील जे पक्ष निरीक्षक म्हणून ज्यांना काय पक्षाने नेमलं, अशा निरीक्षकांनी स्वतःच्या मर्जीतल्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रभावी आणि कार्यक्षम पदाधिकाऱ्यांना बाजूला करत त्यांच्या मर्जीतल्या पदाधिकाऱ्यांना पक्षात नेमणुका द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या मनमानीला कंटाळून पक्षातील जवळपास 80% पदाधिकारी हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय घेत असताना आमच्या ज्या काय भावना असतील त्या आम्ही पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या शाखाध्यक्षापासून उपशाखाध्यक्षांपासून आत्ता तालुकाध्यक्षपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा येत्या 18 तारीखला आम्ही जाहीर मेळावा घेणार आहोत. हा मेळावा हा निर्धार मेळावा असणार आहे आणि ह्या मेळाव्याला पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस माजी आमदार सन्माननीय परशुराम उपरकर साहेब यांना निमंत्रित करून आमच्या ज्या काय आजपर्यंतच्या व्यथा असतील, आमच्या भावना असतील, ह्या त्यांनासुद्धा ऐकवून दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर हा मेळावा झाल्यानंतर पुढची दिशा आणि पुढची रणनीती आम्ही ठरवणार आहोत. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेवलेली आहे. काय चर्चा झालेली आहे का तुमच्या कार्यकर्त्यांशी अंतर्गत? या संदर्भात आमचा हा मेळावा हा निर्धार मेळावा म्हणून आम्ही अगोदरच घोषित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये जे काही सर्व कार्यकर्त्यांच्या भावना असतील याच्यावर चर्चा मसलत झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांपूर्वी आमची जी काय असेल ती राजकारणाची प्राप्त परिस्थिती महाराष्ट्र राज्यातील सरकारची पाहता त्याच्यावरून आम्ही जो काय असेल तो एकमुखाने एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत. बघितलं तर राजकारणामध्ये ॲक्च्युअली काम करण्यासाठी एक स्पेस महत्त्वाची असते. राजकारणात कुठल्याही पक्षामध्ये जायचं तर सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेणारा एखादा पक्ष लागतो, एक स्पेस लागते. अशी स्पेस कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला दिसून येते? ज्या पद्धतीने आम्ही जवळपास आम्ही म्हणतो की 400 ते 500 कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जवळपास तत्कालीन मनसे संघटनेतले 80% पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही एकत्रितपणे एकजुटीने आम्ही जातो आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षात गेलो तरी आमचं स्थान हे अडळत असणार आहे. जर कार्यकर्त्यांची संख्या आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने काम करत आहेत सक्षमपणे आणि प्रभाव पाहता आम्ही कुठल्याही पक्षामध्ये गेलो तरी आमचं स्थान हे तसंच असणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांचे दरवाजे आमच्यासाठी खुले आहेत. पाहिलं तर सत्ताधारी सध्या भाजपा असेल म्हणा किंवा राष्ट्रवादी गट अजित पवार गट असेल म्हणा किंवा एकनाथ शिंदे गट असेल, भाजपामध्ये बघितलं तर मुंगी शिरायला वाव नाही अशी अवस्था आहे. तशीच अवस्था बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहे. राहिला पक्ष बघितलं तर तुमच्या जो काय स्वभाव धर्म आहे पक्षाचा आतापर्यंतचा बघितला कार्यकर्त्यांचा तो मिळता जुळता पाहिला तर शिंदे गट हा जो आहे तो एक पर्याय उरतोय. त्या संदर्भात निर्णय झाला आहे नाही. या संदर्भात आमच्या भावनांपेक्षा सर्वसामान्य आमच्या कार्यकर्त्याच्या भावनासुद्धा आम्ही शेवटी ग्रामपातळीवर सर्व कार्यकर्त्यांना काम करायचं असतं. त्यांच्या सगळ्यांच्या भावना आम्ही एकत्रित विचार करून जी काय महाराष्ट्राची आजची प्राप्त परिस्थिती आहे ती लक्षात घेता योग्य आणि मोठा भूकंप ठरवणारा असा निर्णय आम्ही जिल्ह्यात घेणार आहोत. शिवसैनिक असू देत किंवा मनसैनिक असू देत त्याच्यामध्ये जय महाराष्ट्र म्हटलं की तो सैनिक तो राज ठाकरेंचा असू देत किंवा ठाकरे कुटुंबियांचा असू देत असं म्हटलं होतं.
जय महाराष्ट्राची साथ सोडला तरी सुद्धा जय महाराष्ट्राची साथ पन्ना तुम्ही धरणार आहात का? जय महाराष्ट्रासोबत असणार आहात? माझ्या मते महाराष्ट्रात राहणारा हा कुठलाही नागरिक असू दे, जय महाराष्ट्र हे जसं जय भवानी जय शिवाजी त्याच्या मुखात असतं, तसं जय महाराष्ट्र हे देखील मुखात असतं आणि यापुढे आमच्या तेच राहील. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.